नमस्कार, पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। विविध मागण्यांकरिता शासकीय वसतिगृहातील मुलींचा कळवण येथे निघाला मोर्चा। सुरगाणा येथील नवीन शासकीय मुलींच्या वसतिगृहातील 25 ते 30 मुलींनी वसतिगृहातील असुविधा तसेच नवीन वसतिगृहाकरिता अधीक्षिकेची तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांकरिता सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरगाणा येथून भर रणरणत्या उन्हात पायपीट करीत हातात मागण्यांचे फलक घेऊन कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे मोर्चा काढला। बुबळीजवळील उमरेमाळ येथे मोर्चा पोहोचला असे तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती मिळाली असता सदर त्यांनी तात्काळ दखल घेत उमरेमाळ येथे प्रत्यक्ष जाऊन मुलींच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले। सदर मागण्यांमध्ये पिण्याचे पाणी, आंघोळीसाठी पाणी मिळत नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे व अळ्या असलेले पुरवण्यात येते, त्यामध्ये सुधारणा करावी, तसेच प्रभारी स्त्री अधीक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी, डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते, सुट्टी कधीही मिळत नाही, वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल अशाही धमक्या दिल्या जातात, आजारपणात दुर्लक्ष केले जाते, वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाहीत, सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही, मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत, स्वखर्चाने झाडू व इतर साहित्य आणावे लागतात, पोटभर जेवण दिले जात नाही, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। याप्रसंगी तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, मात्र यावर मुलींचे समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकित सिंह यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केल्याने प्रांत अधिकारी सिंह यांनी उमरेमाळ येथे येत विद्यार्थिनींशी संवाद साधत मागण्या समजावून घेतल्या। याचवेळी एका मुलीला उन्हाचा त्रास होऊन उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसून तहसील कार्यालयात आणण्यात आले। यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखत्या उन्हात त्यांना 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागली। सदर विद्यार्थिनींशी संवाद साधत समस्या समजावून घेत 2-4 दिवसात समस्या सोडविण्याचे मान्य केल्याने मोर्चा माघारी फिरवण्यास प्रांत अधिकारी सिंह यांना यश आले। पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड व पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता। या प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, सुरेश गवळी, सावळाराम पवार, रतन चौधरी, विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते। पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी मनोहर जाधव, सुरगाणा, कळवण।